अभिषेक घोसाळकर यांच्या पार्थिवावरती थोड्याच वेळात अंत्यसंस्कार होणार आहेत। अंत्ययात्रा दौलतनगर स्मशानभूमीत आता पोहोचली आहे। अंत्यदर्शनासाठी पत्नी आणि मुलींना टाहो फोडल्याचं सकाळपासून बघायला मिळालं। घोसाळकरांच्या अंत्ययात्रेला शोकाकुल नागरिकांची मोठी गर्दी झाली आहे। दौलतनगर स्मशानभूमीत पुढच्या काही वेळामध्ये घोसाळकरांच्या पार्थिवावरती अंत्यसंस्कार होणार आहेत। आज दिवसभर त्यांचं पार्थिव हे त्यांच्या घरासमोर अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलेलं होतं। ठाकरे कुटुंबासह हजारो शिवसैनिकांनी पार्थिवाचं दर्शन घेतलं। अभिषेक घोसाळकर यांचे वडील विनोद घोसाळकर यांना देखील अश्रू अनावर झाले होते। आपल्या सुनेला ते सांभाळताना बघायला मिळाले। अभिषेक घोसाळकर यांच्या आई, पत्नी, मुलीनं हंबरडा फोडलेला होता। माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावरती काल गोळीबार झाला। फेसबुक लाईव्ह सुरू असतानाच मॉरिस नावाच्या आरोपीनं एकामागोमाग एक त्यांच्यावरती 5 गोळ्या झाडल्या, ज्याच्यामध्ये ते गंभीररित्या जखमी झाले। उपचारादरम्यान त्यांच्या मृत्यूची बातमी येऊन धडकली। अगदी सकाळपासून त्यांचं पार्थिव त्यांच्या घराबाहेर अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलेलं होतं। त्यांच्या अंत्यदर्शनासाठी शिवसैनिकांची मोठ्या प्रमाणात रीघ लागली। ठाकरे कुटुंबानं देखील घोसाळकर यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं। उद्धव ठाकरेंसह त्यांच्या पत्नी रश्मी आणि आदित्य ठाकरे देखील पोहोचलेले होते। ही दृश्य आपण बघतोय स्मशानभूमीतली। पुढच्या काही वेळामध्ये त्यांच्या पार्थिवावरती अंत्यसंस्कार केले जाणार आहेत।